आपल्या आजनवळे गावामध्ये अदानीचा जो प्रकल्प होणार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आणि सर्व ग्रामस्थांना भेटण्यासाठी मी माझ्याबरोबर देवराम शेठ लांडे, माईताई लांडे आणि या परिसरातले विविध गावचे सरपंच इथे उपस्थित झालेले आहेत. विशेषतः हा आदिवासी पश्चिम पट्टा जो आहे हा महाराष्ट्र शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणून इथं प्रकल्प करत असताना कुठल्या प्रकारचं खोदकाम करायचं नाही असं गव्हर्नमेंटचं GR सुद्धा आहे. ज्या आजनवळे आणि घाडगर गावचे लोकांचे जमिनी त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यातले बरेचसे ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत आणि त्यांची भावना आहे की आमच्या जमिनी आम्ही जाऊन देणार नाही. हा जो अदानीचा प्रकल्प आहे हा कुठल्या शासनाचा प्रकल्प नाही, अदानीचा खाजगी प्रकल्प आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेस शासनाचा प्रकल्प असला तर शासनाच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊन त्यांच्याकडे ते आमच्या लोकांचं गाऱ्हाणे मांडून, शेवटी शासन कोणासाठी आहे तर लोकांसाठी आहे, विकास कामं आणि प्रकल्प कोणासाठी ते लोकांसाठी आहे. पण लोकांना उद्ध्वस्त करून जर प्रकल्प होणार असेल तर ते प्रकल्प आम्हाला एकतर मान्य नाही. इथून मागच्या काळात धरणं झाली, आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या, पण त्यातून निसर्गाचा ऱ्यास करणं, कुठल्या वेगळं खोदकाम करणं, फक्त ते पाणी ते अडवलं एवढंच झालं. पण हा जो प्रकल्प आहे हा डोंगरातून बोगदा करून तिथं जवळपास 100 फूट खोल फाउंडेशनला खड्डा करून या डोंगराचा आणि परिसराचा जर ऱ्यास होणार असेल तर परिसरातल्या 29 ग्रामपंचायतला महाराष्ट्राच्या प्रदूषण बोर्डाने म्हणजे पोल्युशन बोर्डाने नोटिसा काढल्यात आणि त्याच्या 21 ऑगस्टला तिथं आजनवळेच्या शाळेमध्ये, शासकीय आश्रम शाळेत त्यांनी ती मीटिंग लावलेली आहे. आता हा प्रकल्प एवढं लादायचं कारण काय? अदानी नेमकी कोणाच्या चालीवरून चालतोय? या आदिवासी प्यासा ग्रामपंचायतचे कायदा आहे, जर एखाद्या प्यासा ग्रामपंचायतने जर ठराव केला तर त्याच्या विरुद्ध कोणाला जाता येत नाही. या आजनवळे गावाने प्यासा ग्रामपंचायतचे अधिकार वापरून त्यांचा ठराव केला. हा अदानीचा प्रकल्प आम्हाला अन्यायकारक आहे. अजूनही आम्ही निसर्गाचं जतन करणारे, डोंगरदऱ्यामध्ये राहणारे आमचा भोळा बाबडा आदिवासी माणूस, त्याला अजून वीज नाही, त्याला आरोग्याचे दवाखाने जरी उभे राहिले तरी दुर्गम भाग असल्यामुळे डॉक्टर इथं राहत नाही. शिक्षणापासून आमचा भाग वंचित असणारी इथं आश्रमशाळा बांधल्या, पण ते शिक्षणाचा दर्जा नाही. त्या शिक्षणाचा दर्जाबरोबर त्यांना जे अन्न पुरवलं जातं त्या अन्नाचं नेमकी रक्षण करतायत का नाही हे सगळे राहिले बाजूला. दळणवळणाचे साधनं राहिली बाजूला. आमच्या माणिकडो धरणाच्या पोटबंधाऱ्याचे पाण्याचं ते राहिलं बाजूला. आणि हा विजेचा प्रकल्प कोणासाठी करायचा? अहो, आम्हाला तिथं वीज नाही, आमचे तिथं रस्ते नीट नाही आणि अदानीच्या प्रकल्पासाठी जर एवढी दादागिरी करून आमच्यावर जर हा लादणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही. लोकांच्या भावनेशी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहमत आहेत आणि त्यांच्या पुढं 2 पावलं मी चालणार आहे. तुमच्या सगळ्यांची भावना मी लक्षात घेतली. आता इथं आपल्याला रोडमॅप ठरवायचं नेमकी काय करायचं. 15 ऑगस्टला विशेष ग्रामसभा जी असती ती शासनाने निर्मगित केल्याप्रमाणे ती शासनाची ग्रामसभा असते, शासकीय ग्रामसभा आहे. त्या 15 ऑगस्टच्या आत प्रत्येक गावाने विशेष ग्रामसभा घेतली गेली पाहिजे. त्या प्रत्येक विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून माईताई लांडे आणि पलीकडच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाताई दाभाडे या दोघींनी प्लॅन करून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपल्याला एकच काम करायचंय की ते विशेष ग्रामसभेला उपस्थित राहायचे. ज्या 21 तारखेला आजनवळ्याच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये ती मीटिंग लागेल तेव्हा त्या गावच्या लोकांनी त्या मीटिंगला बहुसंख्येने उपस्थित राहायला पाहिजे. विशेषतः आपल्या आजनवळे आणि घाडगरच्या आदिवासी बांधवांचं रक्षण करण्यासाठी. पोल्युशन बोर्डासमोर आपल्याला नेमकी काय हरकती नोंदवायच्यात? या प्रकल्पामुळं आपल्या गावांना म्हणजे आजनवळे आणि घाडगर तर आहेच, पण आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या ज्या गावांना नोटिसा आल्यात त्या गावांना या निसर्गाचा काय त्रास होणार आहे हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता हा सह्याद्रीचा डोंगर पट्टा जिथं बहुतांश जुन्नर, आंबेगाव, अकोले परिसरामध्ये आदिवासी बांधव राहतात
तर प्रत्येक ठिकाणी भूस्खलनचे प्रकार वाढलेले आहेत. का तर ही जी सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या त्यानंतर इतके उन्हाळे पावसाळे त्यांनी खाल्ले आणि दगड माती आता खचत चाललीत, डोंगराला भेगा पडत चाललेत, बेग मोठी होत चाललेली आहे, माती जमीन सोडत चाललेली आहेत आणि भूस्खलन होऊन गावच्या गाव खाली येईल करा अशी परिस्थिती झालेली आहे. त्यातला एक प्रकार आपल्या शेजारीच माळीण या गावामध्ये घडला हे आपण पाहिलेलं आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी माळशेज घाटामध्ये काय प्रकार घडला तो आपण पाहिलाय. तिथं जमीन सरकत चाललेली आहे. तिथल्या करांजळ आणि खुबी गावच्या लोकांना पण मला फोन आले, साहेब आमचं गाव वाचवा, तो रस्ता जरी खचला असेल तर अजूनही माती खचत चालली आहे. मग या प्रकल्पामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्टिंग करणं, खड्डे घेणं, एवढा बोगदा करणं, एवढं जर होणार असेल तर ह्या डोंगर पट्ट्याचा ऱ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्या गावच्या लोकांना पटवून सांगितलं पाहिजे. हा प्रश्न फक्त आजनवडे आणि घाटघरचा नाही तर संपूर्ण मीना खोरे, कुकडी खोरे आणि त्याचबरोबर पिंपळगाव जोगेचं खोरं, तळेरांचं खोरं या सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला लागणार आहे. म्हणून माईताईंना माझी विनंती असणार आहे, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत या सगळ्या गाववाल्यांशी संपर्क साधून विशेषतः आजनावळे गावचे तुम्ही सर्वजण तरुण तुमची एक 7-8 जणांची सर कमिटी करा बांगर साहेब, आणि ही कमिटी करून माईताईच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विशेष ग्रामसभेला तुम्ही उपस्थित राहा. कारण प्रकल्प तुमच्या गावात होणार आहे, आमच्या गावाचा आणि आमच्या जमीनवाल्यांचा विरोध आहे. तुम्ही कोकणेताई तुमची जमीन जाणार आहे, लांडे सरांचे आहे, बांगर साहेब तुमचे अजून जे येणार असतील त्यांच्याबरोबर ते विशेष ग्रामसभेला तिथं जावा आणि त्यांना सांगा आम्ही तुमचे बांधव आहोत, नातेवाईक आहोत, आमच्यावर हो त्रास होतो उद्या तुमच्यावर होऊ शकतो. बरं आमच्याकडे जरी प्रकल्प झाला तर तो या निसर्गाचा त्रास ऱ्यास हा प्रत्येक गावामध्ये होणार आहे. त्याच्याकरता 21 तारखेला तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहावं असं त्यांना जाऊन तिथं विनंती करा. आणि त्या मीटिंगमध्ये जेव्हा ती मीटिंग घडेल तेव्हा 21 तारखेला माझ्या सर्व आदिवासी बांधवांचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः अतुल बेनके तिथं उपस्थित राहणार आहे. आणि मग अदानीचा बाप जरी आला तरी आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही. हे माझं सगळ्या आदिवासी बांधवांना हा वचन आणि हा शब्द हा अतुल बेनकेंचा माझा या सगळ्या लोकांना आदिवासी बांधवांना माझा आहे. तुमच्या जीवावर काही होत असेल तर त्याला आम्ही बिलकुल होऊन देणार नाही. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज असेल, भगवान बिरसा मुंडा असेल, राघोजी बांगरे असतील, सतू मराठे असेल, यांनी शिकवण काय दिली आपल्याला? या आपल्या जल, जंगल आणि या धरतीसाठी या सगळ्यासाठी आपण आपलं आहोटीपणा लावून आपण हे वाचवले गेले पाहिजे. आणि म्हणून हा माझा आदिवासी बांधव हा एकटा आहे असं कोणी समजायचं कारण नाही. त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण खांद्याला खांद्या लावून त्यांच्या पाठीमागे इथं उभं आहोत. आणि म्हणून या आदिवासी विभागामध्ये हा अदानीचा प्रकल्प जो होणार आहे तो आम्ही कदापि होऊन देणार नाही. किती रेटा आल्याने काही जरी झालं तरी होऊन देणार नाही. कुणी किती मॅनेज झाल्याने काही जरी झालं तरी आम्ही हा प्रकल्प बिलकुल आणि कदाचित हा होऊन देणार नाही. म्हणजे नाही. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. बिरसा मुंडे करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार, सतू मराठे करे पुकार. उलगुलान है और उलगुलान जारी रहेगा. धन्यवाद. जय